या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या एका अपघाताची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी आहे पूर्व द्रुतगती मार्गावरची आणि विक्रोळीवर जवळ झालेल्या एका अपघाताची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय। विक्रोळी घाटकोपर उड्डाण पुलाजवळ एका ट्रकचा अपघात झालाय। ट्रकनं डिवायडरला धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक प्रचंड मंदावली आहे आणि उड्डाण पुलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती कळतेय। आपण हे दृश्य बघतोय आणि कशा पद्धतीने इथे काम सुरू आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ट्रकचा अपघात झालाय, त्यामुळे चाकरमान्यांचे आता चांगलेच हाल होत आहेत, कारण सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आणि यामुळे पुढचा जो मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती चांगलीच मंदावलेली आहे, हे आता स्पष्टपणे या दृश्यांमध्ये दिसतंय। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, विक्रोळी घाटकोपर पुलाजवळ हा अपघात झालाय, जिकडे अशा पद्धतीने आता अग्निशमन दल देखील पोहोचलेलं आहे आणि अजून काही तिथे बचावकार्य कशा पद्धतीने करता येईल याचा सगळा आढावा देखील घेतला जातोय। पण विक्रोळी घाटकोपर उड्डाण पुलाजवळ हा ट्रकचा अपघात झाला आणि त्यामुळे सर्व्हिस रोडवरून इथे वाहतूक पुढे वळवण्यात येते, पण वाहतुकीचा वेग त्यामुळे प्रचंड मंदावलेला आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि सकाळच्या वाहतुकीच्या वेळी झालेला अपघात आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे। आणखीन एक बातमी आपण बघणार आहोत एका अपघाताची आणि ती बातमी आहे मावळमधून आलेली। मुंबई बंगलोर महामार्गावर पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे, पण पिंपरी चिंचवड पोलिसांनी पोर्शे कार अपघातातून काहीही धडा घेतल्याचं दिसत नाही, कारण कुणी तक्रार दिली नाही असं कारण पुढे करत हिंजवडी पोलिसांनी चालकाला सोडून दिलंय। पण या सीसीटीव्हीमध्ये आपण दृश्य दिसतायत, याच्यामध्ये भीषण अपघात कसा झालाय हे स्पष्टपणे दिसतंय। बेदरकारपणे चाललेल्या या कारनं महामार्गाच्या बाजूने निघालेल्या एका तरुणीला जोरदार धडक दिली आहे आणि महामार्गाच्या बाजूने निघालेल्या तरुणीला ही धडक इतकी जोरदार बसलेली आहे की कारच्या धडकेनं ही तरुणी बरीच फूट लांब फेकली गेली आणि ज्यानंतर ही कार थेट एका दुकानात घुसलेली आपण बघतोय। या अपघातात तरुणीला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील भुजबळ चौकामध्ये हा अपघात झाला होता, पण तरुणीनं आणि त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नाही, म्हणून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला नाही अशी माहिती सध्या कळते। मावळमधला भीषण अपघात आपण बघितला आणि आता बातमी आहे विरारमधली, कारण अर्नाळा परिसरामध्ये भरधाव दुचाकीस्वारानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इनोव्हाला धडक दिली आहे। इनोव्हा कारचा चालक गाडीमध्ये बसत होता आणि इतक्यात मागून आलेल्या भरधाव दुचाकीनं या इनोव्हाला धडक दिली आहे। या अपघातात दुचाकीस्वार आणि इनोव्हा कारमधील व्यक्ती जखमी झाली आहे। हा संपूर्ण अपघात आपण बघतोय सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि विरारमधल्या अर्नाळाजवळची बातमी आपण बघतोय। या अपघातात हा दुचाकीस्वार जखमी झालाय। गेल्या 3 दिवसातली दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची आणखीन एक बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी आहे जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये काल झालेल्या हल्ल्याबद्दलची, कारण पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि यात 2 जण जखमी झाले। त्यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरमधल्या रियासी इथे भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर तब्बल 48 तासांच्या आतच दहशतवाद्यांनी मंगळवारी कठुआच्या सैदा सोहल या गावामध्ये एका घरावर हल्ला केलाय। सुरक्षा दलांनी गावाला वेढा दिला आणि गोळीबार सुरू केलाय। यावेळी एका दहशतवाद्यानं ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न केला आणि आणखी 2 दहशतवादी इथे लपून बसण्याची शक्यता आहे। सुरक्षा दलांकडून सध्या सर्च ऑपरेशन इथे केलं जात आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 48 तासात झालेला हा दुसरा हल्ला, आणखीन काही अपडेट याविषयी कळतायत? म्हणजे जसं आपण 48 तास म्हणतो तसं 72 तासातला हा तिसरा हमला आहे। 3 हल्ले आतापर्यंत झालेले आहेत गेल्या 72 तासामध्ये। एक तर रियाजमध्ये हल्ला झाला, त्यानंतर कठुआमध्ये हल्ला झाला, त्यानंतर रियामध्ये हल्ला झाला, असे 3 ठिकाणी हल्ले झालेले आहे आणि यामध्ये जो ताजा हल्ला आहे तो कठुआमधील आहे। कठुआमध्ये पाणी मागण्याच्या बहाण्याने काही दहशतवादी जे आहे ते घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या दरम्यान त्यांनी जे गोळीबार केला त्यानंतर तिथल्या सुरक्षा सैनिकांच्या दरम्यान चकमक झाली, त्यामध्ये एक दहशतवादी ठार झालेला आहे, तर अजून काही दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याच आधारावरती सुरक्षा दलाच्या वतीने संपूर्ण परिसरामध्ये सध्या चौकशी केली जात आहे, तपासणी केली जात आहे। त्यापैकी एका दहशतवादी जो बॉम्ब असतो किंवा ग्रेनेड म्हणतो त्याला फेकण्याचा प्रयत्न केला, तो देखील
परतून लावण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाने केलेला आहे. एकतर हल्ला डोडामध्ये झाला, त्यामध्ये चरणगलामध्ये राष्ट्रीय रायफल्स आणि ज्या दोघांनी जे सर्च अभियान सुरू होतं त्यावेळी त्यांच्यावरती हल्ला केला दहशतवाद्यांनी. त्यामध्ये 5 ते 6 दहशतवादी जे आहेत ते लपून असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे रियाजमधला हल्ला असो किंवा मग दुसरा डोडामधला हल्ला असो आणि कठुआमधला हल्ला असो, अशी साधारणतः 72 तासामध्ये 3 हल्ले झालेले आहेत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार झालाय आणि अजूनही तिथे सर्च ऑपरेशन केलं जात आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून ही मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. बघूयात या संदर्भातली आणखीन काही माहिती. गांव हीरानगर के थाना के क्षेत्र का है। इस जगह ये नमूदार हुए, देखिए। तो उसके बाद जैसे ही ये नमूदार हुए इलाके में लोगों ने अपने, जैसे इन्होंने कोई एक घर में जाकर कुछ लोगों से पानी वगैरह मांगने की कोशिश की, तो जब लोग दहशत में आए तो उसके बाद जैसे सूचना मिली इसकी, तो यहाँ पर SHO और SD की टीम मौके पर पहुंची और चूंकि उसमें एक आतंकवादी ने उन पर ग्रेनेड लॉन्च करने की कोशिश की और एक्सचेंज ऑफ फायर में वो टेररिस्ट मारा गया। तो ये टेररिस्ट मारा गया है और जो दूसरा आतंकवादी है वो इस इलाके में छिपे होने की उसकी खबर है और अभी सर्च ऑपरेशन जारी है। जम्मू काश्मीरमधल्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि त्या जाणार आहोत त्यासाठी आंध्रमध्ये, कारण नवे मुख्यमंत्री म्हणून तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आता शपथविधी त्यांचा आज पार पडणार आहे आणि यासाठी विजयवाडामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शपथविधीला उपस्थित राहतील. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना बहुमत मिळालंय आणि त्यानंतर ते आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि तो महत्त्वाचा दिवस आजचा आहे. विजयवाडामध्ये हा शपथविधी सोहळा आज पार पडेल. आणि यानंतर आपण बघणार आहोत राज्यातली एक राजकीय बातमी महाविकास आघाडीबद्दलची, कारण मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं समोर आलंय. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला आणि त्यानंतर इथे वाद सुरू झाल्याचं कळतंय. यावेळी या कार्यक्रमात असा उल्लेख केल्यामुळे शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख करताच शिवसैनिकांनी सत्कारातून काढता पाय घेतलाय. त्यावेळी नेमकं काय झालं ही सांगणारी ही दृश्य सध्या आपण बघतोय. कोल्हेंच्या सत्कार कार्यक्रमात अशा पद्धतीने राडा झाला. याच पद्धतीने महाविकास आघाडीला यापुढील काळातही जे माझ्या मनात बदनामी केली बैलगाडा घाटाचा जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली. इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला. असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. घाटाची बदनामी केली बैलगाडा काउंटिंग एजंटच्या ऐवजी मला अपक्षाचा काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश बुर आला नाही बघा काउंटिंग, हे चांगलं नाही. तुमच्यासाठी गप्प राहिलोय. ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं. यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला. उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार.
आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत आणखीन एक राजकीय, कारण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि 26 जूनला यासाठी मतदान होत आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीमधील उमेदवारीवरून शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरेंच्या पक्षानं कोणतीही चर्चा न करता परस्पर 4ही जागांवर उमेदवार घोषित केले आणि त्यामुळे काँग्रेसनं आता नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेवरून मवियात बिघाडी आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर 4ही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे. आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे. काही लोकांनी अपक्ष भरला, ते जर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे, ते विड्रॉल करतील वेळ आलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. शिवसेनेनं या 4ही मतदारसंघात नोंदणी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे. मागच्या सुद्धा शिवसेना लढलेली होती आणि म्हणून 4ही ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत. परंतु या संदर्भात निश्चित बोलणी होऊ शकते. सामंजस्याने हा सगळा विषय मार्गी लागू शकतो असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय का अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण बजरंग सोनवणे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. हे बीडचे नवनिर्वाचित खासदार आहेत आणि त्यांना म्हणजे बजरंग सोनवणे यांना अजित पवारांच्या ते संपर्कात आहेत असं वक्तव्य काल केलंय अमोल मिटकरी यांनी. बजरंग सोनवणेंनी दुपारी अजित पवारांना त्यांनी फोन केला आणि या फोनवर या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. आणि त्यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुकांआधी पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार अशा चर्चा देखील आता सुरू झाल्यात. फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे. आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात. आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे. किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला, आणि दुपारी सुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय. त्याच्यामुळे आगे आगे देखो होता है क्या. विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात. लढलोय, आता त्या ठिकाणी जिंकून पण आलोय, पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस. त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत, की शेवटी पदरातही घ्या, झाली चूक असे आहेत ना, 1-2 जण आहेत. मी आता नाही सांगत, पण हळूहळू सांगतो. खूप जास्त प्रमाणात आहे. तुम्ही फक्त बघा, आजही अनेक लोक इच्छुक आहेत. अमोल मिटकरी यांनी ज्यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं ते बजरंग सोनवणेंनी केलेल्या वक्तव्याची एक बातमी आपण बघणार आहोत. कारण खासदार बजरंग सोनवणेंनी त्यांच्या विजयामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंचा वाटा असल्याचं म्हटलंय. सोनवणे यांच्या विधानानं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात आणि त्यामुळे माझ्या विजयाचं श्रेय जिल्ह्याच्या जनतेला आहे, पण बीड जिल्ह्यातील 2 माणसांचे मी आभार मानणारे असं देखील यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. खासदार बजरंग सोनवणे यांच्या विधानानं सध्या खळबळ उडालेली आहे आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांच्या नावांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. आभार कोणाचे मानणारे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे, की त्यांचाही माझ्या या विजयाच्या किंवा या निवडणुकीला उभा करण्यामध्ये वाटा आहे. आणि आदरणीय सुरेश धस साहेब यांचा सुद्धा आभार मानणारे, की त्यांनी सुद्धा मला 70,000ची लीड 32,000वर भारतीय जनता पार्टीला दिली. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत मनसेच्या गोटावरली, कारण राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सध्या कळते आणि ही पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्ष ठरणार असल्याची माहिती कळते. आणि निवडणुकीतील कमबॅकसाठी आता राज ठाकरे सज्ज असल्याचं कळतंय. कारण ठाकरे कोणावर जबाबदारी सोपवणार याबद्दलची उत्सुकता असणार आहे. कारण आगामी निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना जरी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला असला आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडमध्ये आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आणि निवडणुकीतील कमबॅकसाठी आता सज्ज असलेले राज ठाकरे पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्षपदाची जबाबदारी आता कुणावर सोपवतात याबद्दल आता उत्सुकता असेल आणि म्हणूनच ही एक महत्त्वाची बैठक असल्याचंही म्हटलं जात आहे.
मुंबईतली एक महत्त्वाची बातमी यानंतर आपण बघणार आहोत, कारण महालक्ष्मी रेस्कोर्सचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि यामध्येच हा आणखीन एक ऐरणीवर आलेला मुद्दा अशासाठी कारण आदित्य ठाकरे यांना मकरंद नार्वेकर यांनी टोला लगावलाय. रेस्कोर्सच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण करू नये असा आरोप मिलिंद नार्वेकर यांनी केलाय आणि ज्यावेळी महापालिका त्यांच्या ताब्यात होती तेव्हा दिलेलं प्रपोजल त्यांना दिलं होतं, पण आता त्यांची भूमिका बदलली असा आरोप मकरंद नार्वेकर यांनी केलाय. राजकीय म्हणजे लोक आहेत असे जे आता ह्याच्यात उतरायला बघतात राजकीय फायद्यासाठी, आणि तसं न करता जेव्हा हीच लोक सत्तेत होती, महानगरपालिका जेव्हा त्यांच्या ताब्यात होती, त्यावेळेला त्यांनी हे प्रपोजल्स मूट केलेले आहेत. त्यांनी हे की महालक्ष्मी रेसकोर्स घेऊन ताब्यात घेऊन त्याच्यात सेंट्रल पार्क सारखं बनवण्यात यावं. मग आज ते अपोज करतात, त्यांची भूमिका बदलली आहे आणि त्यांची भूमिका अशी झाली आहे की हे मुंबईकरांसाठी असलं पाहिजे आणि ह्याच्यात सेंट्रल पार्कचा प्लॅन रद्द झाला पाहिजे. मग मुळात त्यांनी हे प्रमोट का केलं किंवा मुळात हे प्रपोजल त्यांनी मांडलं का? म्हणून हे राजकारण जे ते आज करण्याचा प्रयत्न चालला आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तर एकीकडे आपण बघतोय मकरंद नार्वेकरांनी हे आरोप केलेले आहेत आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत जरांगे पाटील यांच्या संदर्भातली, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली असं कळतंय. सगळे सोरेंच्या अंमलबजावणीवरून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आणि यासाठी त्यांचं आमरण उपोषण सुरू झालंय. गेल्या 10 महिन्यातलं जरांगे पाटील यांचं हे 4थं उपोषण आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी देखील जरांगेंची भेट घेतली होती. यानंतर अजूनही सरकारकडून कोणीही जरांगेंच्या भेटीला गेलेलं नाही. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार का याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये, पण जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे. डॉक्टरांकडून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जरांगे यांनी मात्र उपचार घ्यायला नकार दिलाय आणि आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत.